तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि प्राइम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत राजकीय महाभारताच्या बातमीने। राज्याच्या विधानसभेत आज राजकीय महाभारत पाहायला मिळालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही द्वेषाने पलटवार केला। यावेळी दोन्ही नेत्यांनी महाभारतातल्या शकुनी, शिखंडी, धृतराष्ट्र यांचा उल्लेख करत एकमेकांचा उद्धार केला। यात महाभारतातली ही पात्र आली नाही तर रामायणातले सुद्धा रावण आला। रावणाचा जीव जसा बेंबीत होता तसाच काही लोकांचा जीव केंद्रात सत्तेत असताना सुद्धा मुंबईत असल्याची जहरी टीका मुख्यमंत्र्यांनी भाजपवर केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल घडलेल्या प्रकारावरून सुद्धा भाजपला घेरलं। केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला। ती ईडी आहे की घरगडी हेच कळत नाही असा टोला त्यांनी लगावला। विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांचा समाचार घेतला। त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। तुमच्या घरगड्यांना ईडी बोलवतेय म्हणून तुम्हाला ते घरगडी वाटत आहेत का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित करत आज आजी माजी या दोन मुख्यमंत्र्यांमध्ये जोरदार घमासान रंगलं। एवढी बेकार लोक आहेत का तिकडे, त्यांना काहीच माहिती नाहीये। द्या माहिती द्या, कोणाला याला ठोकायचे ठोकतो, त्याला ठोकायचे ठोकतो, माहिती दे ठोकतो। म्हणजे माहिती देणारे तुम्हीच, आरोप करणारे तुम्हीच, चौकशी करणारे तुम्हीच। मग त्यांच्याप्रमाणे शिक्षा पण हेच करतात। कारण होणार काय की असे सगळे कडक केसेस करून दिल्यानंतर न्यायालय तरी काय करणार? आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, पण सगळं यंत्रणा ह्या अशा राबवणार म्हणजे ती ईडी आहे का घरगडी आहे हेच माहिती नाहीये। आम्ही पारदर्शी कारभार केला म्हणून आरशासमोर उभा राहू शकतो। आम्हाला अडचण नाही आरशासमोर उभं राहायला। आणि ईडी म्हणजे घरगडी आपण म्हणता असं तुम्हाला याकरता वाटतं का की आता काही तुमचे घरगडी जे आहेत त्यांना ईडी बोलवतेय? हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय। उद्या मग आम्ही मुंबईच्या पोलिसांना घरगडी म्हणायचं का? तुमच्या बोलवलं तुम्ही दरेकरांना, केलं ना तुम्ही दरेकरांवर त्या ठिकाणी एफआयआर तुम्ही करताय ना। आणि मग मी तर म्हणतो हे खरं आहे, हे कोणीच घोषित करू नये की उद्या कोण परवा कोण, पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? केलं ना त्यांनी घोषित, बाप बेटा जाणार, हा जाणार, तो जाणार। हे असं ज्यावेळेस असतं ना त्यास असंही असतं। विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा रॉ मध्ये घेतलं पाहिजे असा टोला लगावला, तर त्याला फडणवीसांनी सीएम कडे टोमणे बॉम्ब असल्याचा टोला लगावला। एक मी समजू शकतो की तिरंदाज जो असतो तो लक्ष्यभेद करतो, तो बाण त्याला असतं, त्याचं कौशल्य असतं, बाण त्या लक्ष भेद करणार असलं पाहिजे, भेद करणार असलं पाहिजे। पण आता काय होतंय, त्या बाण म्हणजे त्या एजन्सीज आहेत, त्यांना हातात पकडून लक्षावरती जाऊन खुपसलं जाते की हे तुझं लक्ष आणि हे तुझं शस्त्र सगळं। म्हणजे त्याची मला देवेंद्रजी तुम्हाला खरं केंद्राने घ्यायला पाहिजे, रॉ, सीबीआय, आणखीन काय 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 काय, म्हणजे काम अधिक वेगाने होईल, अधिक वेगाने होईल। कारण ती माहिती ईडी कडे तुम्ही दिलीत असं तुमचं मी कुठेतरी वक्तव्य वाचलं। माझं तर मत असं आहे की आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललेलं आहे आणि ते युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की हे नॅटो राष्ट्रांची मदत मागतात लढण्याकरता। त्यांनी नाटो राष्ट्रांची मदत मागण्याच्या ऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली असती तर जास्त बरं झालं असतं। कारण आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एक असं शस्त्र आहे, एक असा बॉम्ब आहे की जो सगळ्यांवर भारी आहे। तो बॉम्ब म्हणजे टोमणे बॉम्ब। अध्यक्ष महोदय, टोमण्यांच्या व्यतिरिक्त काय आहे? हे अरण्य रुदन होतं अध्यक्ष महोदय। मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपनं सरकार स्थापन केलं होतं असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आणि देशाची आवश्यकता होती म्हणून मेहबूबांसोबत सरकार स्थापन केलं असं उत्तर मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला फडणवीसांनी दिलं। काश्मीरमध्ये त्यावेळेला मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही बसला होतात, मी ते माझ्या भाषणात पण बोलले, अनेकदा बोलले, तेच ते आणि तेच ते, दुसरं आहे काय आपल्याकडे? पण अफजल गुरुला फाशी देण्याचा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला या मेहबूबा मुफ्तीबाईंचं काय वक्तव्य होतं? अफजल गुरुला फाशी देऊ नका। ज्यांनी लोकसभेवरती हल्ला केला, देशाच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरावरती हल्ला केला, त्याचा मास्टर माइंड, त्याचा ब्रेन
त्याला फाशी देऊ नका आणि दिल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे द्या. त्यावेळेला जर मी विसरलो नसेल तर तेव्हा सत्तेमध्ये भाजपा सामील होता नव्हता माहित नाही, पण त्यांच्या बरोबर तुम्ही सत्तेचा पाठ मांडला होता. मेहबूबा मुफ्तींच्या संदर्भात ज्या वेळेस सेपरेटिस्टनी सांगितलं आणि ज्या वेळेस ISIनी सांगितलं काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका होऊ देणार नाही, केंद्र सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या, 60% मतदान करून घेऊन दाखवल्या. आणि त्यावेळेस पुन्हा सेपरेटिस्टने सांगितलं की निवडणुका झाल्या असतील पण सरकार बनवू देणार नाही. त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती आणि म्हणून मेहबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार बनवून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ISI ला दाखवलं सरकार बनू शकतं, पण त्यात राहिलो नाही. ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली, लात. आम्ही राहिलो नाही त्या सरकारमध्ये, दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली. अध्यक्ष महोदय, नवाब मलिक दोषी असतील तर कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केलं. तर मलिकांचं समर्थन का करता असा टोला विचारत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सवालही विचारला. नवाब मलिकांचा राजीनामा, जर दोषी असतील, संबंध असतील, बघू ना काय करायचं. पण तुम्ही आरोप करायचे आणि असे आरोप केले ज्याच्यात तथ्यहीन आरोप करायचे आणि एवढ्या वेळा बोलायचं की जणू काही ते सत्य वाटायला लागतं. म्हणजे एका गोष्टीचं मला दुःख काय वाटतं किंवा आश्चर्य वाटतं की केंद्रीय ज्या काही संस्था आहेत त्या एवढ्या पोकळ झाल्या का की नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक संपूर्ण मुंबईत देशात सगळीकडे फिरतोय, 4-4, 5-5 वेळा निवडून येतोय, मंत्री बनतोय, तरी केंद्रातल्या यंत्रणेला माहितीच नाही. केंद्राच्या यंत्रणेला माहितीच नाही ना. आहेच तसंच आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करतात काय? नुसतं थाळ्या वाजवा, दिवे पेटवा, दिवे घालवा, हे करायचं. मग जे काय दिवे लागत आहे त्या दिव्याच्या प्रकाशात तरी बघा ना दाऊदचा माणूस कोण कोण आहे. खरं म्हणजे मला मनातनं दुःख आहे की नवाब मलिकांचं समर्थन बाकी ठीक आहे कोणी केलं असतं, पण उद्धव ठाकरेजी हे त्यांचं समर्थन करतायत. मनातनं दुःख आहे. कधी कधी असं होतं सत्ता चालवण्याकरता मनात नसलेल्या गोष्टींचं समर्थन. माझा एकच सवाल आहे, बाकी जाऊ द्या, पण नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन खरेदी करणं आणि दाऊदच्या माणसाकडनं जमीन खरेदी करणं, त्याच्यासोबत सह्या करणं, जो जेलमध्ये आहे, बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे, त्याही जेलमध्ये आहे, अशा आरोपीकडनं आणि खोट्या कागदपत्रांवर अध्यक्ष महोदय याचं तर समर्थन कसं केलं जाऊ शकतं? मुंबईच्या बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी तुम्ही व्यवहार करताय आणि ते पैसे चाललेत हसीना पारकरला. मला दुःख आहे. जाऊ द्या, ते काही समर्थन करतील, पण इतके वर्ष त्यांच्यासोबत राहिल्यानंतर अशा गोष्टीचं समर्थन हे त्या ठिकाणी ते करतात, याचं मला खरोखर अतिशय दुःख आहे. आणि माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले, हिम्मत असेल तर समोरासमोर या असं थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं. तर फडणवीसांनी त्यांना उत्तर दिलंय, सत्तेसाठी कोणत्या शकुनीच्या मागे लागलात, मग शिखंडी कोण आहे असा सवालही फडणवीसांनी विचारला. भ्रष्टाचारी आहोत, आम्ही सगळी दाऊदची माणसं आहोत, पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही? आम्ही जर का तुमचा गळ्यात पट्टा बांधला असता तर जे काही तुम्ही आमच्या कुटुंबांची बदनामी करताय ही अत्यंत नीच, निंदनीय आणि अत्यंत विकृत अशी गोष्ट आहे की एकमेकाच्या कुटुंबाची विकृत बदनामी करणं. अरे सर, मर्द असेल तर मर्दासारखा ये अंगावर, बघतो तू आहे आणि मी आहे. पण तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करून, तुम्ही त्या संस्थांचा दुरुपयोग करून, म्हणजे महाभारतामध्ये शिखंडीचा उल्लेख आहे. तो शिखंडी कोण होता मी सांगण्याची गरज नाही. लढण्याची ताकद नाही, मग शिखंडीला मध्ये टाकलं. आता कळतच नाही शिखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, कोण कोणाच्या आडून लढतोय. याला मर्दपणा नाही म्हणत, नामर्दपणा म्हणतात. हिंमत असेल तर समोरासमोर या आणि लढा. हे यंत्रणा वापरायच्या, घराघरातल्या कुटुंबियांना बदनाम करायचं, धाडी टाकायच्या. खरं म्हणजे या ठिकाणी शिखंडीचा देखील उल्लेख झाला.
पण मला हे सांगा की मोदींसोबत आपण मतं मागितली आणि मग सत्तेसाठी आपण कुठल्या शकुनीच्या नादी लागलात? मग कोण शिखंडी आहे? अरे शिखंडीला पुढे करणारी अवलाद नाही आहे, समोर लढणारे लोक आहोत आम्ही, समोर लढणारे लोक. प्रभू श्रीकृष्णाचे आणि प्रभू रामचंद्राचं नाव सांगणारे आम्ही आहोत. कपटानी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही. पण कपटानी राज्य घेतल्यानंतर अर्जुन घाबरला नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही घाबरत नाही, कारण आमच्या करता पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, देशात सध्या अघोषित आणीबाणी असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. कुणावर कारवाई होणार हे काही जण कसं काय घोषित करतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. त्याला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. आणि आम्ही ऐकतोय म्हणून मला ते कळतच नाही, ते ह्या यंत्रणेचे दलाल आहेत की प्रवक्ते आहेत. हा तुरुंगात जाणार, अनिल देशमुख तुरुंगात जाणार, गेले तुरुंगात. नवाब मलिक तुरुंगात जाणार तुरुंगात. आता अनिल परब तुरुंगात जाणार तुरुंगात. उद्या किशोरी पेडणेकरांना टाकणार. हे काय? कुठे कायदा सुव्यवस्था आणि लोकशाहीचा खून? ह्याच्या पलीकडे काय आणखीन असू शकतो? अघोषित, निदान इंदिरा गांधींनी तरी आणीबाणी घोषित केली होती. ही अघोषित आणीबाणी, एवढा डरपोकपणा त्यांच्यामध्ये नव्हता. डरपोकपणाने आणीबाणी नाही राबवली, घोषणा केली आणीबाणीची. चांगली वाईट हा ज्याचा तो वेगळा भाग आहे, पण एक धारिष्ट लागतं. ते धारिष्ट त्यांच्या, हे खरं आहे, हे कोणीच घोषित करू नये की उद्या कोण परवा कोण. पण ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का? केलं ना त्यांनी घोषित, बाप बेटा जाणार, हा जाणार, तो जाणार. हे असं ज्यावेळेस असतं ना, त्यास असंही असतं. हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जोरदार टोलेबाजी केली. वाईनसह अनेक मुद्द्यांवरून अजित पवार यांनी विरोधकांना टोले लगावले. महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे, परंतु पुरोगामी महाराष्ट्र सगळं काही खरं आहे. मी देखील, माझ्याकडे एक्साइज असलं तरी डॉक्टर, ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवसापासून आजपर्यंत कधी मी त्याच्या एकाही थेंबाला स्पर्श केला नाही. त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण आज ते एक्साइज आमच्या दिलीप वळसे पाटलांच्याकडे होतं आणि त्यांनी घेतलं ग्रह, ते तिकडचं आलं एक्साइज माझ्याकडे, आणि त्याच्यामुळे आता ते एक्साइज मला पाहावं लागतं. आणि तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे. सकाळपासून जाता जाता खरं तर मुनगंटीवार साहेब, तुम्ही पण आणि देवेंद्र फडणवीस यांनी पण काल त्यांचं भाषण ऐकताना सारखं घोटाळा 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 घोटाळा, सारखं घोटाळ्यावरच दणका चाललेला होता. त्या घोटाळा शब्दालाही वाटलं असेल आपलाच काहीतरी घोटाळा झालेला आहे, असं ते घोटाळा घोटाळा ते ऐकायला, म्हणजे मी पण शाट पडलो की कधी तुम्ही तसं बोलत नाही, परंतु काल मात्र तसं झालं. विधानसभेतल्या भाषणांमध्ये नेत्यांनी काव्याचा वापर केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या भाषणात कवितांनी रंगत आणली. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हवं तुझी हाका केला आशा. आता गुलाबराव, तुम्ही याचं भाषांतर मराठीत करून सांगा, कोणत्या भागातले असतील. दादा तुम्हाला पण असेल. आणि हे बाकीची मी हे वाचत नाही, कारण खूप त्यांनी वर्मी लागेल असं लिहिलेलं आहे. म्हणजे पुढचं जे आहे, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर. हे अशा सगळ्या गोष्टी आहे. आणि शेवट जो आहे तो फार महत्वाचा, जो तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. मानसा मानसा तरी होशीन माणूस, लोभासाठी लोभ सगळ्यांनाच असतो, पण लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस. जाता जाता आता विंदांची एक कविता परत म्हणतो. उंटावरचा एक शहाणा सोन्याचा घालून वाहना, भीक मागतो दारोदारी म्हणतो सगळे कंजूस भारी. उंटावरचा एक शहाणा उंटावरून शेळ्या हाकी, आतेला म्हणतो मामी आणि मामीला म्हणतो काकी. उंटावरचा एक शहाणा म्हणतो बांधीन असाच वाडा, दारामधून शिरेन कुत्रा खिडकीमधून येईल घोडा. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे एक असं शस्त्र आहे, एक असा बॉम्ब आहे की जो सगळ्यांवर भारी आहे. तो बॉम्ब म्हणजे टोमणे बॉम्ब. अध्यक्ष महोदय, टोमण्यांच्या व्यतिरिक्त काय आहे?
हे अरण्य रुदन होतं अध्यक्ष महोदय. खरं म्हणजे राज पर पहरा है, जख्म बहुत गहरा है, लगता है बड़ी चोट खाई है, दर्द बन के बातें जबान पर आई है, अशा प्रकारची अवस्था होती. महाराष्ट्रातल्या या सगळ्या महाभारतानंतर रामायणानंतर आपण जाऊया तिकडे उत्तर प्रदेशात, जिथं राजकीय सारीपाटावर आता नवी सत्ता आलेली आहे. योगी आदित्यनाथ यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतली. विशेष म्हणजे गेल्या 37 वर्षात सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणारे योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री आहेत. लखनौ इथल्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर 4 वाजता त्यांनी शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते उपस्थित होते. या सोहळ्याला भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह संत महंत उद्योजकांची उपस्थिती होती. अयोध्या, मथुरा आणि काशीसह देशभरातल्या 50हून अधिक संतांना योगी आदित्यनाथ यांनी आमंत्रित केलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला 255, त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलालला 12 आणि निषाद पक्षाला 6 जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशातील योगींच्या भव्य शपथविधीच्या माध्यमातून भाजपनं आज सेलिब्रेशन केलं, शक्ती प्रदर्शन केलं. राज्य के उप मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध आणि याच सगळ्या राजकीय घडामोडींसोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.